नमस्कार मंडळींनो, दर्श अमावस्या आणि दीपपूजनाच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. सर्वांच्या आयुष्यातील अंधकार नष्ट होऊन ज्ञान, आरोग्य, ऐश्वर्य, शांती व सौख्याचा प्रकाश जीवनात अविरत प्राप्त हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दीप अमावस्येच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मंडळींनो, आज आहे चिवती. सण म्हटलं की सकाळपासून कामं सुरू होतात. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मग आजची व्हिडिओ. चल बाबा, पटापटा फरची पुसून घेते. नाही, या शांताला चैन नाही बाबा कामं केल्याशिवाय. शांता, आता का फरची पुसणे आवश्यक आहे का? काय झालं? अरे फरची कशाला पुसते? कशाला पुसते म्हणजे? तब्येत दुरुस्त व्हायला उशीर नाही आणि चालली कामं करायला. दादा, घरचे कामं कोण करेल सांगा? हा, तब्येत दुरुस्त झाली म्हणूनच तर कामं करत आहो ना, नाही तर झोपून राहिली असते. पण मी का म्हणतो, आज फरची कशाला पुसून राहिली? अहो, तुम्हाला ना काहीच लक्षात नाही राहत. काही कॅलेंडर बिलेंडर पाहता की नाही पाहत तर माहित नाही बाबा. काऊन, काय आज? म्हटले ना मी, तुमच्या काही लक्षात राहत नाही. आज जीवती आहे ना, माहित नाही का तुम्हाला? अरे आज आहे ना जीवती? हो, आज दर्श अमावस्या आहे. उद्यापासून श्रावण महिना चालू. अरे हो, खरं हो, जीवतीपासूनच श्रावण महिना चालू होते, बरोबर आहे. अरे तर आज सणाचा दिवस आहे, तर मग आज आता बाया येतील का? रोना पकडून म्हणत होतो आज तर. हो, माझाही विचार होता की आजच्या दिवस नाही पकडू, उद्यापासून पकडला असता. आज जाऊन सांगून देते मी बायांना. आज तर आता सणाचा दिवस आहे, तर कुठं जाणारही नाही म्हणा बाया. मग उद्यापासून परा पकडून टाकू आपण. हो, तसंच करू. अरे पण मी का म्हणतो शांता, जीवतीला काही हातो बनवत नाही. तर आज परा खोदून होऊन जाते. सांगून दे ना आज बायांना, परा खोदून होऊन जाईल ना. असे म्हणता का? होतच आहे, जमते ना. थोडा उशिरा पाशिरा गेला आणि मग लवकर आला. तसे रोजीनं काही परा तर खोदत नाही. हो, तर म्हणूनच म्हणतो. माणसं नाही बघितले का आता परा खोदायसाठी? अरे एकही माणसं खाली नाही आहेत. गेलो होतो, विचारलो, पण माणसं खाली आहेत नाही ना. तर आज परा काढून होऊन जाते. मग उद्या चिकोल वगैरे करून टाकला आणि एक सोबत मग गाडगुळ करून टाकलं परा, नाही का? हो, जमते ना, जमते. तसा परा खोदला राहील तर तुम्हालाही चिकोल करायला बरं होईल. ठीक आहे, मग जाऊन सांगावं लागेल बाबा. आता पोचा बिचा लावते. अहो पण मी की आधी सांगायला जाईन, ते जीवती लावायला येतात तर मग घरी राहावं लागते ना. आहे तरी सोनू आहे ना घरी. मी म्हणते ना, तुम्हाला काही समजतच नाही. तर जीवती लावणेवाल्याला शिदा वगैरे द्यावा लागते. सोनू देईल का? त्याला येते का देता? अरे काढून ठेवून दे. जर तू नाही असली घरी ना आला जीवती लावणीवाला, तर देऊन देईल. काढून ठेवून दे, काका द्यायचा आहे म्हणून. हो, असं पण जमते म्हणा. मग काय असं समजली का मला? बुद्धू नाही बाबा, तुम्ही कुठं बुद्धू आहात? तुम्ही तर हुशार आहात, हुशार. हा, राहू दे. आता जास्त मस्का नको लावू. हा पोचा लावून घे आणि पटकन जाऊन सांगून दे. हो, सांगते. मम्मी, माझा शाळेचा ड्रेस दे ना. आतापासून घालते का? खराब नाही होईल का ग? अरे मम्मी, आज सकाळची शाळा आहे ना आम्हाला. सकाळची शाळा कशाला का? आता मला का माहित मम्मी, काहीतरी सांगत होते बाबा, आज काहीतरी आहे म्हणून. लक्षात नाही आहे मम्मी माझ्या. हा, जीवती आहे म्हणून ठेवला असतील आज सकाळची शाळा. हा मम्मी, मग आज जीवती लावायला येतील का? हो, जीवती लावायला येतील ना आज. मम्मी, माझ्यासाठी मागून ठेवशील 10 जीवत्या पाहिजेत मला. बापरे, 10 जीवत्यांच्या का करशील? मी आपल्या पुस्तकांना लावीन मम्मी. हो, ठीक आहे ना, मागून ठेवीन. मम्मी, मग आज का बनवणार आहे तू? का बनवीन बाबा, आता वडे ना पुऱ्या. ए माझी मम्मी, वडे बनवायला. ए मम्मी, चकड्या बनवशील ना अजून? नाही, आता राखी येत आहे ना, राखीला बनवू. आता नाही, आता सण आहेत. आता अजून मला वावरातही जायचं आहे बेटा. मम्मी, आज कशाला जाते त्या वावरात? घरी राहून का करू? आम्हाला कशी सकाळची शाळा आहे मम्मी. तुला सुट्टी नाही आहे का आज? नाही, मला सुट्टी नाही राहत बाबा. बेटा सिटी. का बाप्पाजी? अरे आज सकाळची शाळा आहे का? मुलं जाऊन राहिले ना. हो बाप्पाजी. मग जा ना, पटकन तयारी कर ना. मी कपडेच विचारायला आली होती मम्मीला. सिटी, तुझे शाळेचे कपडे ना लटकवले आहेत तिथं, हँगरवरतीच पाय लटकवले आहेत. अरे तर काढून दे ना, हँगरवर हात पुरते का सिटीच्या? नाही तर का, हात पुरते नाही तर का हँगरवरती? हो बाप्पाजी, माझा हात पुरते. अरे बापरे, मोठी झाली ना बाई तर माझी. अहो, पलंगवर उभी होऊन काढते ना, मोठी झाली म्हणून राहिले. हो, तुमचा डब्बा बनवून देऊ का? अरे नाही, आज नाही जात मी कामावरती. आज बंद आहे काम. हो का? मजा आहे बा तुमची. तू चालली का आज परा लावायला? हो, आता परा पाण्याचे दिवस आहेत तर घरी कुठे राहणार आहे मी? आज सणाचा दिवस आहे, राहा ना घरी. का बनवा लागते तर जीवतीला? वडे आणि पुऱ्या बनवा लागतात. तरी पण ते जीवती वगैरे लावायला येतात ना घरी, तर मग घरी पाहिजे ना. मग त्यांना शिदा वगैरे द्यावा लागते ना. हो, आता घरी राहीन तोपर्यंत जे येतील त्यांना देईन शिदा. का त्यांना आता दिवसभर जागत राहू का घरी? माहित आहे ना, परा पाण्याचे दिवस आहेत, लवकर यायला पाहिजे त्यांनी. आधीसारखा काही राहिला नाही बा. आधी ना 7 वाजेपासून येत होते जीवती लावायला. मम्मी, पप्पाजी, बाय. बाय बेटा, बाय. बाय बेटा. मग आज पण बाहेर का विचारली का? नाही, आता आज शांताताईच्या वावरात जायचं आहे.
चिकूचे बाबा इथं बसले, आता थोड्या शेंगा मोडून द्या ना. बस तुला ना खाली पिली दिसला नाही पाहिजे, नाही बसला मी अहो तसं नाही तर मग थोडासा बसलो नाही का काम सांगते. बापा, हे मोठे कामं आहेत नाही, थोडे शेंगा मोडून द्या म्हटले तर. आता सारवण बिरवण करायचं आहे, आता सारवण बिरवण केली, उशीर होईल म्हणत आहे स्वयंपाकाला, म्हणून म्हटले बाबा तुम्हीच बोंबलाल मग लवकर स्वयंपाक नाही होईल तर डब्यासाठी. नाही मी आज कामावर नाही जात ना. हो का, असं जीवती आहे म्हणून सुट्टी आहे का तुम्हाला? हो जीवती आहे म्हणून सुट्टी आहे ना. मी का म्हणतो 2 दिवसाच्या सुट्ट्या घेऊन टाकतो अजून. कशाला हो? परा लावायचा नाही आहे का? ठेवायची आहे तसेच जागा पड्या का? बस परा लावायला बाहेर गावीत जायचा विचार आहे. अहो नाही जात बाहेर गावी, आता त्या कावेरी ताई चाला सांगायला म्हणून गेली बाबा. आता 2 दिवस खाली होती तर. आज नाही जात आहे ना? नाही बाहेर गावी नाही जात आहे, पण शांतताईच्या इथे जायचं होता ना आज. अरे बापा ललिता, तुला समजत काऊन नाही? तर परा वगैरे खोदखात केला असता आज. उद्या लावलू केला असता परा. उद्या बाया करून घे 5-6 जणी, होऊन जाते लावून. हो तसाच विचार होता. आता आम्ही सगळेजणी जात होता ना, तर सगळेजणी आमच्या वावरात येतील असा विचार होता माझा. पण शांतताई म्हणते आधी त्यांच्या इथं म्हणते, मग नंतर आपल्या इथं म्हणते. त्यांचे 4-5 दिवस होईल ना. त्यांच्या का एका दिवसाचा आहे का? आपला 7-8 जणी राहिल्या तर एका दिवसात होऊन जाते. गाडकूड करून परा खोदला पाहिजे आधी. ललिता, ओ ललिता, पा शांतताई आल्या. शांतताई या ना, या बसा. बसा वहिनी बसा. नाही नाही भाऊ, बसत वगैरे नाही, बसायची वेळ नाही आहे आता. झालं का ललिता कामं बिमं? कुठं ताई कामं आता होतात का सणाच्या दिवशी? सगळा सारवण राहते करायचं. आता सारवण बिरवण तर झाला, पण स्वयंपाक व्हायचा आहे अजून. उशीरच होते का बापा कामं होतपर्यंत? मी का म्हणते आज नाही तर नाही येत ना. हो मला माहित आहे, आज आता सणाचा दिवस आहे तर उशीर होईलच. आणि जीवती लावणीवाले येतात तर मग वाट बघावंच लागते. तर आमच्या इथे हे का म्हणत आहेत, आज परा खोदून ठेवून द्या म्हणतात. तर थोडा उशिरा पण गेला आपण 11:30-12 वाजे तरी चालते नाही का? आणि खोदखात केला ना आला 4 वाजे वापस, म्हणून सांगायसाठी आली मी. हो जमते वगैरे ताई तसा. काही पण हे चिकूचे बाबा म्हणतात की आज आपल्या वावरातला परा खोदू म्हणून. घरी आहेत की नाही, आणि उद्या मग बाया करून लावलू करू म्हणतात. हो का? हो जी वहिनी, आता आज सुट्टी आहे तर म्हटलं आज परा वगैरे खोदून टाकू. हो बरोबर आहे म्हणा तुमच्या म्हणणं, पण मग उद्या परा लावायसाठी मग बाया पाहिजेत ना. आता त्या बाया तर माझ्याकडे येणार आहेत. हो ना, उद्या परा लावायला बाया पाहिजेत मग आता. अरे तर दुसऱ्या बाया पाहिजे ना. आता कुठं खाली आहेत हो? एकही बाया खाली नाही आहेत. टोलीवर वगैरे असतील ना. जाऊन पहा बाबा, तुम्हाला मिळतात का त्या टोलीवरच्या बाया? कावेरी आहे ना, कावेरीला सांगून दे. हो तर कावेरी ताई पण शांतताईकडेच चालल्या ना. शांता वहिनी, मी का म्हणतो तुमच्यात आता 4-5 दिवस होईल. आमच्या का एका दिवसाच्या परा लावणी आहे. तर एक दिवस मग सगळ्या बाया आमच्याकडेच या ना. मग दुसऱ्या दिवशीपासून तुमच्या वावरामध्ये. आता मी नाही सांगू शकत बाबा, तुम्ही यांच्यासोबत बोला का म्हणतात तर जमते वगैरे तसाही. हो आता चिखल वगैरे करायला तुमच्याच ट्रॅक्टर आणावं लागेल ना. मी बोलतो शांताराम भाऊ सोबत. हो ठीक आहे ना, मग बोलून घ्या. चल ठीक आहे ललिता. शांतताई दुर्गाने रजनीकडे गेल्या होत्या का? हो गेली होती ना, सांगितली त्यांनाही. हो म्हणाल्या. मी म्हटली 11 वाजे निघू म्हटली घरून. या म्हटली 11 वाजे आमच्या घराकडे. मग आता तू कशी करशील? आता काय माहित बाबा, आता हे विचारून येतात ना तुमच्या इथल्या भाऊंना. उद्या जर परा लावायचा असेल आमच्या वावरामध्ये तर मग मी नाही येणार, परा खोदून टाकू आम्ही यांच्यासोबत. हो काय बाबा, आता तू आपला विचार. हो ठीक आहे ना ताई. वहिनी भाऊ घरी आहेत का? हो घरीच आहेत. ललिता, मी विचारून येतो शांताराम भाऊला. हो जा विचारा ना आता. अजय आहेत का घरी? हो महेश भाऊ. आई कोण आहे? माहित नाही महेश कोण आहे, तर तुला आवाज देत आहे. अजी माझी, मी जीवती लावायला आलो. जीवती लावायला आला? नवीनच दिसून राहिला बापा, मी ओळखले नाही. कोणाचा पोरगा आहे तू? अरे भास्कर, तू आला का जीवती लावायला? हो ना महेश भाऊ, ते बाबांची तब्येत बरी नाही आहे तर बाबा म्हणाले मला जा, म्हणून आलो बा जीवती लावायला मी. माझीनं तर मला ओळखलंच नाही. आई येत होता ना आधी आपल्या घरी कधी कधी, माझ्यासोबतच तर शिकलाय. हो का, येत होता का आपल्या घरी? माझी मी शिवलालचा पोरगा. असं शिवलाल भाऊचा पोरगा होस का तू? हा येत होतास वगैरे, पण बारीक होतास. आता मोठा ठोकळ झालास बापा तू तर, म्हणून नाही ओळखली. आता खूप दिवस झाला ना नाही आला तर. माझी मी इकडे नाही राहत, मी बाहेर राहतो बाहेर. आई हा कंपनीमध्ये लागलाय. बापा कंपनीत लागला आहे ना, जीवती लावायला आला तरी पण. माझे बाबा म्हणतात आपला धंदा आहे म्हणतात तो. जीवतीच्या दिवशीच फक्त सोनारच लोक जीवती लावतात घरोघरी जाऊन. आपली वाट बघतात म्हणतात, तर कशाला सोडायचे म्हणतात. आता आला आहे म्हणतात तो, तर जा म्हणाले. मला काही नाही वाटत, आमच्या कामाच आहे ना जीवती लावायच्या. हो बेटा हो. नाही तर बाबा कोणी कोणी पोरात 2 पैसे कमवायला लागले तर म्हणतात कोण जाईल बाबा घरोघरी जीवत्या लावायला. नाही नाही, असाच आपला जो काम आहे माणसाने तो कधी सोडू नये. वर्षातून 1 वेळा तर लावा लागते.
महेश कावेरीला सीधा आणून दे म्हण. हो हो. अरे भास्कर, सीधा पाहिजे की पैसे पाहिजेत? काही पण चालते बाबा, तुमच्या इच्छेनं. तुम्ही जो द्याल तो. नाही नाही, पैसे नाही देऊ. आपल्या घरी अन्न आहे, तांदूळ आहेत, डाळ आहे, सगळंच आहे आपल्या इथं. आपण का घेऊन खातो का? निघते ना थोडासा आपल्या शेतीमध्ये, मग सीधाच द्यावं लागते. अच्छा, सांग कावेरीला सीधा आणून दे म्हणा. चांगला पावभर तांदूळ, 1 वाटी डाळ आणि हिरोतीन हल्दी. सांग आणायला. हो आई, पाठवतो मी. माझी इथं दरवाजाला लावून झाली जीवते, आणि त्या बाजूच्या पण दरवाजाला लावलो. लावला का बेटा? त्या बाजूच्या पण दरवाजाला लावला का? हो. तुमची जीवती लिहून झाली का? तिथं लावा लागते ना अजून? नाही नाही बेटा, लिहून व्हायचीच आहे आता. जीवत्या देऊन देशील. 5-6 जीवत्या देऊन देशील. पांडूही म्हणत होता त्याच्या पुस्तकाला लावायला पाहिजे म्हणून, देऊन दे 10-12. ठीक आहे ना, माझी देतो. आई, आई, इकडे आई. हो येते. काढून ठेव तू जीवत्या, मी येतो. ह्या माझ्या सुनेला झगडा करायचा समजते, ते अक्कल आहे. आता सांगितली तरी ते आणून देऊ नाही शकत. बाबा, माझ्या अंगावर जार टाकता का? हो, सगळ्यांच्याच अंगावर टाकावं लागते जार. द्या जी काकाजी, बोजारा द्या. हो ना का, देतो ना देतो. आपल्या काकीच्या अंगावर नाही टाकत का जार? आवाज द्या ना, टाकतो ना. मला काय बाबा. अरे मंजुळा, मंजुळा. हो येते. अरे बोले भाऊ आले का? हो ना काकू, जार टाकायला आलो. मागच्या वर्षी कुठे गेले होते बोले भाऊ? मागच्या वर्षी ना काकू, बाहेरगावी गेलो होतो मी. जीवतीला ना इकडे नव्हतो. असं का? मी म्हणलं आता बोले भाऊने सोडला का बाबा म्हणलं. जीवतीच्या दिवशी जार टाकला. नाही नाही काकू, गावात राहिलो असतो तर आलोच असतो. चला द्या काकाजी, आता बोजारा द्या. का आहेत कोणी? आहेत का जार टाकायसाठी? सुनबाई असेल ना इथंच? अरे हो, आहे ना, सुनबाई आहे. मंजुळा, बोलव ना. लक्ष्मी नाही म्हणते, तिला लाज वाटते. हा, राहू द्या. कोणी कोणी सरमतात. द्या काकाजी, द्या पटकन द्या बोजारा. मग कसे आता पर्या पाण्याचे दिवस आहेत, कोणी मिळत नाही बाबा घरी. आता 11 वाजेपर्यंत मिळाले तर मिळाले घरी. हो, देतो. बोले भाऊ, का म्हणता काकू? मी म्हणते तुमच्याजवळ थैले बिले काही दिसत नाही ना? सीधा वगैरे नाही ना का? आहेत ना काकू, सायकलला लटकवले आहेत थैले. पण आता कसं, कोणी पैसेच देतात. तुम्ही सीधा देता का? तसं काही नाही बाबा, पैसे देऊ शकता. पैसेच देऊन द्या. नारायण, त्यातले 20 रुपये आण बरं. हो बाबा. हे ना 10 रुपये देते तर 20 रुपये देऊन राहिले. आई, यावर्षी लवकर आले नाही जीवती लावणार आहे? हो, चांगला आहे ना. आता पर्या पाण्याचे दिवस आहेत तर मग राहत नाही ना घरी लोक. पण आई, यावर्षी मी पहिल्यांदाच पाहिले त्यांना. ते जीवती लावायला आले ते नवीनच दिसले नाही. आपल्या गावचे आहेत की नाही? हो, आपल्याच गावचे आहेत. तो येत नव्हता का शिवलाल? त्याचा पोरगा आहे हा. तो जीवती लावायला येत होता, त्यांचा मुलगा आहे नाही? हो, मी नाही ओळखली आधी, मग विचारली बाबा त्याला. आता सांगायला बसला. मलाही वाटलं पहिले बाहेर गावचा असेल म्हणून. जार टाकणे मला याला यावर्षी नाही? हो, जीवतीच्या दिवशी जार अंगावर टाकावा म्हणतात, शुभ मानल्या जाते. पण आई, ते मच्छी सारखी वास येते. अहो, आता ते मच्छीच पकडायची राहते ना, पण चांगला मानतात. आई, ते जीवती लिहून ठेवाला. तू कुठं चालली तर? मी वावरात जाते ना शांतताईच्या. आज घरी नाही राहत का? मला तर वाटलं आज घरी राहते का बापा. नाही आई, शांतताईच्या वावरात जायचं आहे. असं, त्याच्यासाठी आली होती का मगाशी शांता? हो, ते आज पराख होतून म्हणत उशिरा पाशिरा जाऊन म्हणत होते. हो का? अरे आहेत वहिनी. कोणता जा सीधा आणशील? तो लोहार भावाला. हा, यावर्षी लवकर आले, नाही तर मला मिळतच नाही. मागच्या वर्षी तर दुपारी आला होता ना तू? अजी माई, मागच्या वर्षी दुपारी आलो होतो तर घरी कोणीच नव्हते मिळाले. सगळ्या बुड्ड्या बाड्याच मिळत होत्या. मोठ्या कंजूस राहतात. म्हणून म्हटलं यावर्षी लवकर जावा. चांगला झाला आलास तर लवकर. उठाना माहिती तू, मला किडा ठोकू द्या ना. हो, उठतो ना गा. मोठा घाईतच दिसून राहिला. बापा, घाई म्हणजे मग मिळत नाही ना घरी लोक, म्हणून घाई आहे. हो, ठोक ठोक किडा. मी उठतो येतून. एवढी मोठी मछली आली का जाळ्यामध्ये? हो वहिनी, एवढी मोठी मछली आहे. एवढ्या मोठ्या मछलीचा दामही मोठा पाहिजे. हो, आणून दिली तरी दाम. नाही वहिनी, मोठी मछली आहे, तेवढासा दाम कुठं होईल का? घेऊन जा आपल्यासोबत. बघा वहिनी, घेऊन जा म्हणता. आई, ते जीवती लावणीवाले आले. जीवती लावणे आले होत का? हो आई, कुंता मावशीच्या इथं दिसले मला लावताना. या भाऊ, लावा तुम्ही जीवती लावा. अरे वा, यावर्षी तर तिघेही जण एका सोबतच आले ना. लोहार, सुतार, सोनार. बढिया. विशाल, हा ताट पकड. मी सोनार भाऊसाठी दुसरा सीधा बनवून आणते. हो आई. अरे वा, शांताराम भाऊला तर मस्त जाळ्यात पकडलं ना सुतार भाऊनी.